नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 15 मार्च 14 मार्च 2026 आहे आणि कांदा मुळा भाजी योगी विठाई माझी लसूण मेथी कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावता माळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय, ह्या संतांनी कामात देव सांगितलाय. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता माळ्यांना त्यांच्या भक्तीसाठी आरणला येत आहेत. आजही पांडुरंगाची पालखी पंढरपूर सोडून कुठेही जात नाही. आरणला वर्षातून 2 वेळेला येते आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आमची ही सावता महाराज आंबा बाग या नावानं 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे आणि 10,000 झाडं आम्ही ज्याला म्हणू आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं 10,000 आहेत. अशी 21,000 झाडाची आंब्याची बाग आहे. खरं म्हणलं तर धरण आमच्या उशाला आहे, कोरड आमच्या घशाला आहे. असं असताना सुद्धा इथं ज्या सावता महाराजांनी कामात देव सांगितलाय आणि त्यांच्याच वाटेवरनं चालणारा एक आपण वाटतो आहे, त्यांचाच वसा आणि वारसा येऊन चालणारा एक शेतकरी आहे. आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी 5 बोर घेतलेले आहेत, ज्याचे 600 फूट खोली आहे आणि मग त्याच्यामध्ये 5 मोटर बसवलेले आहेत, 2 सौरचे पंप घेतलेले आहेत, एक 300 फूट बाय 250 फूट बाय 50 फूट खोलीचं शेततळ आपण तयार केलेलं आहे, ज्याला आपण वॉटर बँक म्हणू. की ज्या वेळेला आमच्याकडे पाणी सरप्लस असतं त्यावेळेला आम्ही शेततळ्यात टाकतो. शेततळ्यात मासे टाकलेले आहेत. त्या माशांची जी विष्ठ असते त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट हा घटक असतो, ज्याचा आमच्या बागेला उपयोग होतोय. आम्ही पाण्याचं सर्क्युलेशन करतोय. आम्ही तळ्यातलं पाणी बागेला देतोय आणि बोरचं पाणी तळ्यात टाकतोय. आज आपल्याकडं ही जी बाग आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या 18 व्हरायटी आपण इथं लावलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि त्यामुळं आंब्याची गळ होत नाही, आंब्याचा देठ म्हणजे कणखर राहतोय. दुसरी महत्वाची गोष्ट आमच्या बागेतली आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात जर काम कशाचं असेल तर अल्बर्ट आइन्स्टाईननं सांगितलेलं आहे की ज्या दिवशी जगातली मधमाशी संपेल त्या दिवशी जग संपेल आणि त्यामुळं आम्ही त्याच्यावर काम केलं. हे काम सगळं करत असताना आपण 1,000 चिंच लावलेली आहे, 4,000 शेवगा लावलेला आहे, 600 जांभळ लावलेला आहे, गुलमोहराची जवळ 200-250 झाडं आहेत ती. त्याच्यानंतर जो बोगनवेल म्हणतो आपण की ज्याच्यावर मधमाशी आकृष्ट होते, ती आमच्याकडे जवळजवळ 150-200 झाडं आहेत त्याचे वेल आपण लावलेले आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे लिंबू 200 आहे की ज्यामुळं मधमाशीला वर्षभर ती फुलं असतात, त्या फुलावर मधमाशी येते. चन्नाची 200 झाडं लावलेली आहेत ती. 600 जांभळ आहे. आता जर तुम्ही बघाल आमच्या बागेत सगळ्या आपल्या जांभळीला मोहर आलेला आहे आणि त्याच्यावर इतक्या मधमाशा येतात की त्याचा उपयोग आपल्याला ह्या पॉलिनेशनसाठी होतो. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे जे आम्ही काम केलेलं आहे ते आम्ही ही शेती ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीवर काम करतोय. की गेले 7-8 वर्ष झालं आमच्या बागेमध्ये कुठंही अर्धा किलो युरिया नाही किंवा कुठलंही रासायनिक फवारणी नाही. आता जरी तुम्ही बघितलं तर आता आमची फवारणी चालू आहे की जे आम्ही होमिओपॅथी मधलीच फवारणी आता पण चालू आहे. आता ह्या आम्हालाही माहित नाही तुम्ही येणार आहे किंवा काय, तर ते सगळं ऑर्गॅनिक मधलं आणि होमिओपॅथी मधलं असल्यामुळं आमच्या बागेतल्या आंब्याच्या ज्या टेस्ट केल्या गेल्या, ज्या 111 टेस्ट केल्या कर्नाटक ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रायचूर, त्यांची जी जवळजवळ 9,000 कोटीची लॅब आहे, आशिया खंडातली सगळ्यात मोठी लॅब आहे. त्या ठिकाणी आम्ही आमचे आंबे टेस्ट करून घेतले. त्याचा रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे. 111 टेस्ट तिथं केल्या गेल्या. म्हणजे आपल्या भारतामध्ये 111 रासायनिक द्रव्य आपण शेतीमध्ये वापरतोय, तर त्याचा कुठलाही अंश आमच्या त्या आंब्यामध्ये आला नाही. त्यामुळं 111 टेस्ट रेसिड्यू फ्री येणारा मी त्यांची लॅब चालू झाल्यापासूनचा पहिला शेतकरी आहे आणि त्या पद्धतीचं आपल्याला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आता आपण जे काम केलेलं आहे की ज्याच्यामध्ये 18 व्हरायटी आहेत, त्या 2 व्हरायटी आपण विकसित केल्यात. तिसरी एक आहे आमची व्हरायटी. पहिली व्हरायटी जो 3 किलोचा आंबा आपण तयार केलेला आहे, त्याचं नाव शरद आंबा आहे. दुसरी व्हरायटी जो आपण 2 किलोचा आंबा तयार केलाय त्याचं सावता आंबा असं नाव आहे आणि तिसरी जी आहे हा आमचा जम्बो केशर आहे, जो सिलेक्शन मधनं केलेली ती व्हरायटी आहे. आता ह्या 2 आंब्याचं पेटंट आम्हाला मिळालंय, शरद आंबा आणि सावता आंबा. आणि त्या ह्याच्यामधनं आपण आज जी आमची बाग
नावारूपाला आली की त्याचं जे आर्थिक गणित आहे ते खूप वेगळं आहे. आज महाराष्ट्रात एकीकडे आत्महत्या होत आहेत, दुसऱ्या बाजूनं तरुण वर्ग शेतीकडे येत नाही. तर त्यासाठीचा म्हणून हा एक आमचा पायलट प्रोजेक्ट कदाचित महाराष्ट्राला दिशा आणि म्हणजे दिशादर्शक असणारा पायलट प्रोजेक्ट होऊ शकतोय. आम्ही आता आमच्या शरद, सावता आणि जम्बो केशर ह्या व्हरायटीचं डीएनए फिंगरप्रिंट्ससाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इकडे आपण अर्ज केलेला आहे. त्यांची जी फी असते ती सुद्धा मी भरलेली आहे. 1,12,800 फी त्यांनी आम्हाला कळवली होती. ती आम्ही फी भरलेली आहे. नजीकच्या साधारणपणे आता हा मार्च एप्रिलच्या शेवटीपर्यंत त्याचेही सगळे रिपोर्ट आपल्याला मिळतील, रिझल्ट आपल्याला मिळतील आणि त्यातनं आम्ही भविष्यात आमचे जे हे 3 वाण आम्ही तयार केलेत त्याचं प्लांट रजिस्ट्रेशनसाठी आपण तो प्रयत्न करतोय. कारण ते रजिस्ट्रेशन ICAR दिल्लीला होतंय आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न राहील. शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते चांगल्या दर्जाची रोपं तयार मिळणं त्यांना. कारण मार्केटमध्ये आज सगळीकडे फसवणुकीचा प्रकार चालू आहे. शेतकऱ्यांना लुबाडणारा, ज्याला म्हणू आपण आळशी ठरतोय, इतक्या पद्धतीची शेतकऱ्याची लुबाडणूक होतोय आणि त्यातनं मार्ग काढण्यासाठी म्हणून आपण जे आपल्याकडे ज्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत त्यातल्या चांगल्या चांगल्या वाणाचं आपण रोपं तयार करतोय आणि ती रोपं आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतोय. आज आपल्याकडं शरद आंबा आहे, सावता आंबा आहे, दशेरी आहे, नीलम आहे, केशर आहे, लंगडा आहे. वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला हे असं इथं असे टॅगिंग लावलेले आहेत त्याचे. तर ही सगळी रोपं आपण साधारण जूनच्या महिन्यामध्ये तयार केली जातात. मे 15च्या दरम्यान आपण कोकणातूनच 3-4 टन कोया विकत आणतो. त्या कोया लावायच्या, त्याच्यापासून मग आपल्या बागेतले जे मातृवृक्ष आहेत त्याच्या काड्या त्याच्यामध्ये ग्राफ्टिंग करायच्या आणि मग ती दर्जेदार रोप आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवतो. आज आता हे जे गणित आहे ते जर आपल्याला म्हणजे आम्ही सांगितलं तर कदाचित तुम्हालाही अतिशयोक्ती वाटेल. कारण आम्ही जर समजा एका झाडाला 100 किलो माल जरी पकडला, आज जी आमची 200 किलो निघतोय पण सरासरी 100 किलो जरी माल पकडला, कारण आताचं जे वातावरण आहे हे विषम वातावरण आहे. एकदम थंडी आहे, एकदम ऊन आहे, रात्रीचं जे हवामान असतंय ते डाऊनला जातंय आणि मग मोहराची थोडीशी गळ होते. पण आमच्याकडे जे आहे हे सरासरी आमच्या हिशोबानं आज सरासरी 200 किलो जरी आंबा एका झाडाला म्हणला तरी 200 गुणिले 100 रुपये, आम्हाला 200-250 रुपयाचा दर मिळतोय. आपण सरासरी 100 रुपये जरी दर पकडला तर 100 गुणिले 200 रुपये, 200 किलो गुणिले 100 रुपये, 20,000 रुपये एका झाडाचा आपल्याला उत्पन्न मिळतंय. एका एकरात आम्ही 1200 झाडं बसवतोय, पण नवीन शेतकऱ्याला आम्ही एका एकरात साधारणपणे 700 झाडं बसवायचा आपला मार्गदर्शन असतंय. आज आपल्या महाराष्ट्रात किमान जवळजवळ 150 ते 200 बागा आपण तिथं विकसित केलेल्या आहेत, त्या लोकांना लावून दिलेल्या आहेत आणि त्याचं सगळं नियोजन आपल्या माध्यमातून चालू होतंय. जर गणित हे केलं तर 20,000 गुणिले 700 तुम्ही हिशोब करा आणि आमच्या शेतकरी मित्रांना सांगा किती त्याचं उत्पन्न जात आहे. साहेब 1,40,00,000 उत्पन्न येतं एका एकरातलं वर्षाकाठी. आता ही आमची साधारण आमचं क्षेत्र 8.5 एकर आहे, पण 1 एकर शेततळ्यात गेलंय, बाकीचं 1 एकर रोड मध्ये गेलंय. आमची ही साधारणपणे 6 एकराची बाग आम्ही गृहीत धरतोय आणि त्याप्रमाणे आमचं उत्पन्न चालतंय. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये आम्ही खर्चामध्ये खूप मोठी बचत केलेली आहे. कारण ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला आता अलीकडे सगळ्यात महत्वाचा प्रश्न मिळतोय तो मजुराचा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात मोठा खर्च होतोय तो रासायनिक पदार्थ आपण त्याच्यावर जे ट्रीटमेंट करतो त्याचा. आम्ही तो खर्च 30%च्या आत आणलेला आहे. त्यामुळं ही बाग तसं म्हणाल तर उत्पन्नाच्या दृष्टीनं खूप मोठे प्रचंड पैसा देणारे आहे आणि खर्चाच्या दृष्टीनं फार कमी खर्च होतोय. दुसरी त्याच्यामधली जी महत्वाची गोष्ट आहे की आपला हा भाग महाराष्ट्रात 73 तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात. त्यातला माडा तालुका
हा सगळ्यात पहिल्या नंबरला आहे. आणि अशा ठिकाणी कमीत कमी पाण्यावरती ही बाग आपण उभा केलेली आहे. आम्हाला लोक वेड्यात काढायचे की इथं काहीतरी हा करायला लागलाय, वर्षभरात डोक्याची केस उपडत कपडे फाडत गावातून फिरेल. पण आम्ही आमचं काम करत गेलो. आज त्याचे रिझल्ट समोर आहे. आज जगातनं आपल्याकडे लोक येत आहेत. अमेरिकेचे शेतकरी आले, डेन्मार्कचे आले, युकेचे आले, नायजेरियाचे आले, केनियाचे आले, पोलंडचे आले. भारतातनं सगळ्या राज्यातली शेतकरी येतात. सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे कोकणातला सारखा सगळ्यात देवगडचा हापूस आंबा राजा आपण म्हणलं जातं, देवगडचा हापूस. तर त्या ठिकाणची किमान म्हणजे कोकण पट्ट्यातली 5,000-1,000 शेतकरी आपल्याकडे आलेत आणि आपला जो हा इथला प्रयोग चाललाय त्या प्रयोगाचं अनुकरण करण्याची तयारी त्यांनी सुद्धा केली. त्यातल्या 50 शेतकऱ्यांनी 4-5 वर्षापासून ते काम करतायत. आज तिथलाही शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यायला सुरुवात झालेली आहे.